नमस्कार, मी आहे प्रतीक वाघ आणि आपण पाहत आहोत सह्याद्री न्यूज. आज आपण आहोत ठाण्यातील रमाबाई नगर झोपडपट्टीमध्ये. इथे गेल्या 15 दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे. माझ्या पाठीमागे पाहू शकता, ही प्रचंड मोठी रांग लागलेली आहे नागरिकांची. इथे काही महिला आहेत, त्याचबरोबर शाळेतील काही मुली आहेत जे की सकाळपासून, मी इथे आहे, सकाळपासून ही पाण्यासाठी या पाण्यासाठी रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत. तर त्यांना आपण विचारू की नेमकी काय परिस्थिती आहे, त्यांचं या प्रशासनाला त्यांचं काय आव्हान आहे, आपण ते त्यांना विचारूया. ताई नमस्कार. ताई ताई मला सांगा की नेमकी काय परिस्थिती आहे, काय म्हणणं आहे तुमचं? ओके, नक्कीच. या ताईचं म्हणणं आहे की गेल्या कित्येक दिवसापासून पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था आहे ही प्रशासनाने आणखी व्यवस्थित केलेली नाही. म्हणजे त्यांना 2-2, 4-4 दिवसाच्या नंतर पिण्याचं पाणी मिळत आहे. नक्कीच पाणी हे अत्यंत महत्वाचं आणि प्राथमिक आपली गरज आहे. त्याची पूर्तता करणं हे प्रशासनाचं, सरकारची जबाबदारी आहे. या संदर्भामध्ये आपण नक्कीच पाठपुरावा करणार आहोत आणि अशी अपेक्षा करत की लवकरात लवकर इथल्या नागरिकांना पाण्याचा जो प्रश्न आहे त्याचं निवारण इथे झालं पाहिजे. कॅमेरा पर्सन रोहित सोबत मी प्रतीक वाघ, सह्याद्री न्यूज, ठाणे.